साठी या संपूर्ण कहाणी रंगवण्यासाठी आज आमची जुगलबंदी या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळेल। वळूयात मॅचच्या दिशेने सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। दरम्यान मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं त्याचबरोबर क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत। धन्यवाद। 14 कला आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा गणरायाला वंदन करून आणि ज्यांचा इतिहास वाचून तुम्हा आम्हा सगळ्यांचं रक्त सळसळतं ते थोर राजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला आणि प्रतिमेला इथं वंदन करून वंदन करून घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये। सलामीडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। एका बाजूला आपण पाहताय अर्थात ऋतिक कदम आणि त्यांना साथ देत आहेत हर्षल कराडे। पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर ऑन साइडला खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तद्वर मात्र पाहिलं तर एक सिंगल धावे ते नक्कीच पूर्ण केली। एका धावेने मात्र श्री गणेश केलाय। तो प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात मैत्री ग्रुप जावळे आपल्याला पाहायला मिळत आहेत। येस डेफिनेटली आपण पाहिलं तर चवनेश्वर 11 संघ गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय आणि जशी गोलंदाजी सुरू झाली आहे तसं महेशदादा वाडकर बोरगाव यांच्याकडून अगदी प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज लगावलेला आहे। पहा ही खासियत आहे बक्षिसांचा वर्षाव युवा खेळाडूंसाठी अगदी सिद्ध करण्यासाठी आत्मविश्वास दिला जातोय। कॉन्फिडन्स लेवल अगदी सीमारेषेच्या बाहेरून पाहणारे क्षेत्ररक्षक देखील या स्पर्धेला अगदी खूप आतुरतेने पाहत आहेत। काय म्हणाल सर? नक्कीच सर, आपण म्हणालात की प्रोत्साहन आणि कोणतीही स्पर्धा म्हटली की आयोजक आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो सन्माननीय मान्यवर मंडळी आणि प्रोत्साहनकर्ते यांची मात्र नितांत गरज असते। पुढचा बॉल सुरेख फटका आपण पाहताय समोरच्या दिशेला खेळून काढला। क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती येतील तद्वर मात्र आपण पाहिले तर एक सिंगल एका संख्येला पुन्हा एकदा धावफलकामध्ये आपल्याला थोडा बदल होताना पाहायला मिळतोय। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 2 आकड्यावरती। आदर्श काय सांगाल, एक धाडसी निर्णय घेतलाय, त्या निर्णय अंगलट येईल का त्या निर्णयावरती आपली गाडी मात्र स्वार होईल हे सुद्धा पाहावं लागणार आहे। येस डेफिनेटली जेव्हा जेव्हा एखादा संघ टॉस जिंकल्यानंतर सातत्याने आपण पाहिले क्षेत्ररक्षण घेताना पाहायला मिळत असतात। येस डेफिनेटली यावेळी पहा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। मिडऑफच्या डोक्यावरून केलेला फटका अगदी क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळाले। तिथे एक धाव कंप्लीट केली जाते आणि बक्षिसांचा वर्षाव खरं तर ही सातत्याने ऍडव्हर्टाइज करावी लागेल कारण महेश वाडकर साहेब बोरगाव यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी चवनेश्वर 11 संघाला 100 रुपयाचं कॅश प्राइज लगावण्यात आलेला आहे। पाहूया त्या सुवर्ण संधीचा कशा प्रकारे आढावा घेतला जाईल। गोलंदाज आपण पाहतोय साहिल आलेत, ऋतिक कदम त्याचबरोबर त्यांच्या सुप्तीला हर्षल कराडे आपण पाहतोय ज्याने मात्र सकाळच्या सत्रामध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा हर्षल कराडे ऑन स्ट्रायकिंग एंडवरती स्क्रीनवरती आपण पाहू शकाल। आज मात्र चर्चेत आलेलं नाव आहे हर्षल कराडे। पुढचा बॉल आता मात्र सुरेख चेंडू नक्कीच पाहायला मिळाला। येथे आपण पाहिलं तर बॅटची नक्की दिनारेच घेतली आणि चेंडू मात्र विसावतोय अर्थात गोशांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये। धावसंख्येत पुन्हा 1 ने भर। मित्रांनो मेगा फायनल आहे, मात्र मेगा फायनल म्हटलं की कुठेतरी दबाव आहे, प्रेशर आहे आणि ते मात्र कुठल्या तरी एका बाजूला सरकवून आपला नॅचरल खेळ करणं गरजेचं असतं। मात्र आपण पुढे पाहायला गेलं तर एक संयमी खेळी एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉल पुन्हा एकदा साहिल भनगे हो यावेळी पहा पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू त्याच प्रकारची गोलंदाजी सातत्याने अचूक टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळते कारण त्याला माहित आहे पहिलं षटक पेवनचं षटक कर्णधाराने माझ्याकडे जबाबदारी का दिली आहे याचा स्वतः प्रात्यक्षिक दाखवत असताना 5 धावा खर्च करतोय। पहिलं षटक होत आहे समाप्त, कोणताही हदरा मात्र टीमला लागत नाहीये, कोणाचं काही आतापर्यंत बिघडलेलं नाहीये। परंतु आपण पाहिलं तर ज्या प्रकारे गोलंदाजीच्या बाजूने अगदी चवनेश्वर 11 संघ अगदी 1 षटक समाप्त 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। नक्कीच सर, कारण आपण पाहिलं तर शक्तिवर्धक खेळ म्हटल्यानंतर कुठेतरी धावांचा पाऊस नक्कीच पाहायला मिळतो। मात्र साहिलचं कौतुक करावं लागेल कारण कर्णधाराने दिलेली जबाबदारी ती मात्र लिहिल्या रीतीने पार पाडले आणि फक्त 5 धावा इथे मात्र खर्च केल्यात। मात्र मैत्री ग्रुप जावळी संघासाठी जमेची बाजू जर म्हटली तर कोणत्याही प्रकारचा खेळाडू अजूनही मैदानाच्या बाहेर नाहीये। मात्र येणारे पुढचे 4 षटक येथे मात्र आपल्याला कष्टांचा भरीमार करावा लागणार आहे कारण समोरचा संघ म्हटला तर तेवढाच मातब्बर संघ आहे आणि संघासमोर आपल्याला जर टिकायचं असेल तर मात्र इथे मात्र आपण मेहनत करावी लागेल। आणि मित्रांनो हे संघर्षाचं मैदान आहे, येथे मेहनत करावे लागेल, येथे कष्ट करावे लागेल, आयतं काही मिळणार नाहीये। तो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सांगी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी पाहायला मिळतात ते अर्थात मयुरेश शेलार।
यस मयुरेश शेलार डेफिनेटली इम्प्रेस केले प्रत्येक फलंदाजाप्रती. यावेळी पाहता क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अगदी आमचे प्रेक्षक देखील आपण पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीन वरती. अप्रतिम या मॅचचा आढावा घेत असताना आपण पाहतोय आणि तितकाच चांगला जल्लोष पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर 22 चा हा धमाका आपण पाहतोय. नक्कीच येणाऱ्या प्रत्येक षटकार आणि चौकारावरती मात्र असं सेलिब्रेशन नक्कीच पाहायला मिळेल. यस सर्व प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे, आपण सीमारेषेच्या बाहेर थोडंसं पाठीमागे सरकून घ्या जेणेकरून आपण ही मॅच पाहतो. या मॅच मध्ये कोणताही गालबोट लागणार नाही याची नोंद घ्या. थोडंसं पाठीमागे सरकून घ्या. हो यावेळी ऑन द राईट स्ट्रोक मिड विकेट ऑन साइड मात्र काव कॉर्नरला फेकून दिलाय ऋतिक कदमच्या बॅट मधून. इट्स अ कॅप्टन लेडिंग फ्रॉम फ्रंट. यावेळी मात्र ठोकलेला षटकार. जाऊयात डीजे मास्टरांकडे. एक सुमधुर सर आपण म्हणालात की सकाळी मात्र इथे करिश्मा केलाय आणि तो करिश्मा का केलाय, आपण त्यासाठी का ओळखलं जातो, त्याचं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. नक्कीच बॅटची नक्की इनरेज घेतले आणि एक धावी ते पूर्ण केली. तर जाऊया पुन्हा एकदा आपण पारितोषिकांकडे. अर्थात वैयक्तिक पारितोषिक त्याचप्रमाणे आपण जे प्रोत्साहन जे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाले, अर्थात षटकारांची जर हॅट्रिक केली तर आदरणीय सन्माननीय गणेशजी जाधव साहेब, तसेच आदरणीय सन्माननीय सुनील शिंदे साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चांगली ऑफर आहे, काय वाटतं सर? येस डेफिनेटली आणि त्याचा पुरेपूर फायदा करावा लागेल. यावेळी आक्रमण केलंय, अगदी बॅकफुट येऊन पंच केलाय, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, पकडला जाईल कॅच. या मेगा फायनलच्या लढतीमध्ये पहिली विकेट मात्र प्राप्त करतोय गोलंदाज मयुरेश शेलार. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना 1.4 आणि विकेटचं पतन होत आहे. आणि ऐकूया आता डीजे मास्टरांकडून एक सुमधुर संगीत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अगदी आपण पाहिलं कॅप्टन ऋतिक कदम बॅक टू दी पॅव्हिलियन परतवल्यानंतर विकास सावडे अगदी संघाची जबाबदारी घेऊन इनॅट नंबर 3 वरती आलेत. हर्षल कराडे त्याची साथ देण्यासाठी देखील सज्ज आहेत. मयुरेश पुन्हा एकदा निघालेत. दर्जेदार फटका, परंतु फटका हवेमध्ये. शुभम पाटील बॉलच्या खाली, कॅच सुटली आहे. पहा सातत्याने आपण पाहिलेला आहे अनेक मोठमोठ्या मॅचेस मध्ये असं म्हटलं जातं पकडा कॅच जिंका मॅच, परंतु इथे कॅच सोडले की मॅच सोडले. पहिली इनिंग आहे, अजून काही कोणाचं बिघडलेलं नाहीये. एक विकेट जरूर परतीचा इशारा ऋतिक कदमला दिला, परंतु हर्षल कराडे आता मात्र ऑन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. नक्कीच सर, मात्र इथे मयुरीचं कौतुक करावं लागेल, कारण संधी मिळत नाही, संधी निर्माण करावी लागते. आणि इथे मात्र उडवला समोरच्या दिशेला, हवाई आला, शानदार, रुबाबदार, दर्जेदार फटका, साधावा षटकार. फटका केलाय, अप्रतिम फटका. मिस्टर हर्षल कराडीच्या बॅट मधून आलेला हा फटका आपण पाहतोय. आणि खरं तर मेगा फायनलची लढत आहे सर. आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर 22 चर्चा होते. टायटल सातत्याने गेली 2-3 महिने आपण पाहतोय या स्पर्धेची खासियत राहिली आहे. आणि आता ही मॅच आपण पाहतोय, इथून पाठीमागे झालेले सामने हा घरी दिलेला अभ्यास होता, आणि ही मॅच पाहिलं तर ही तुमच्यासाठी बोर्डाची परीक्षा आहे. नक्कीच आपण म्हणालात की बोर्डाची मॅच परीक्षा आहे, मात्र आपण पाहिलं प्रत्येक दिवस हा शून्यातून निर्माण करावा लागतो. आणि ते करायचं, काल काय घडलं याच्यापेक्षा आता काय करायचं आहे याच्यावर अधिकचा भर द्यावा लागेल. आपण जर पाहिलं की 2 षटक अद्याप पूर्ण केलेत. 12 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. एक गडी नक्कीच माघारी परतलेत. 23 धावा धावपळ आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यात पाहायला मिळत आहेत. ओमकार वाडकर पहिलाच बॉल.
ओहो हो, यावेळी पहा दर्जेदार चेंडू, पहिलाच बॉल अगदी डॉट पद्धतीचा आलाय आणि ओमकार वाडकरची खासियत राहिली आहे प्रत्येक मॅच मध्ये त्याने अगदी आपली गोलंदाजी हाताळत असताना सातत्याने 2 ते 3 या इकॉनॉमीने विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. काय गोलंदाजी केली आहे हो. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू ऑन साइडला फेकून दिलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅचेस सुटत आहेत, कॅच ड्रॉप मॅच ड्रॉप, हे सातत्याने तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. येथे मात्र वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतात. मात्र या चुकानंतर मात्र अंगलट येतील का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण अंतिम मॅच आहे. आता सर काय वाटतं, अंतिम मॅच म्हणल्यानंतर दबाव असणार आहे, प्रेशर असणार आहे, मात्र अंतिम मॅच म्हणल्यानंतर कशी तरी रणनीती आखावी लागते आणि ती होईल का हे सुद्धा पाहावं लागेल. येस, डेफिनेटली आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अगदी ताळमेळ जमेपर्यंत प्रत्येक संघ कुठेतरी निर्णय मॅनेजमेंट मध्ये थोडासा फसत होता, परंतु आतापर्यंत प्रत्येक कर्णधाराला माहित आहे हा खेळाडू कशा प्रकारे कोणत्या गोलंदाजाला कधी बाहेर काढायचा आहे, बॅटरला कधी पाठवायचा, या सर्व गोष्टींचा ताळमेळ आता जुळून या दोन्ही संघ आज मात्र या फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय. ओहो हो, यावेळी आडव्या बॅटने ताकदीचा वापर, टायमिंग केलाय प्रॉपर. इट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर हर्षल कराडेच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहतोय. दर्जेदार फटका, लाजवाब स्ट्रोक, डीजे मास्टर. या सर रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ऑन द राईट स्ट्रोक मिस्टर हर्षल कराडे, सेट ऑन फायर. अगदी पॅव्हेलियन मधून होऊन आलेत की काय अशा प्रकारची बॅटिंग आज मात्र मैत्री ग्रुप जावडी या संघाकडून खेळत असताना अप्रतिम लाजवाब फटकेबाजी, फॅव्हलियर स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. ओमकार वाडकर निघालेत, गतीमध्ये परिवर्तन केले, यावेळी दिशा खराब आहे. व्हाईट बॉल, व्हाईट +1. या छोट्या छोट्या चुका एका धाबेला क्रिकेटमध्ये सातत्याने महत्व दिलं जातं. आज ओमकार वाडकर थोडासा या मॅच मध्ये कुठेतरी फंबल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा पुन्हा एकदा खेळाडूंचं लक्ष वेधतोय आपण, जर पाहिलं तर हॅट्रिक जर आपण सिक्सरची केली तर सन्माननीय योगीजी पाडी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. चेंडू हवेमध्ये, अंतर कापलं जाईल का, चेंडू जातो सीमा पार, साधावा षटकार. सकाळच्या सत्रामध्ये 6 चेंडू 6 षटकार का लगावले याचं प्रात्यक्षिक आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये हर्षल कराडे आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. अगदी प्रत्येक गोलंदाजावरती दबाव, प्रेशर, या सर्व गोष्टी ताण तणाव टाकत असताना हर्षल कराडेची बॅटिंग आपण पाहतोय. 8 चेंडू वैयक्तिक 22 या आकड्यावरती ओमकार वाडकर निघालेत. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक, परंतु यावेळी ताकती कम, नजाकत में नहीं रहा दम. फलंदाजी ते होत आहेत बाद. विकेटचं पतन, हर्षल कराडे मोठी विकेट, 440 होल्डचा धक्का, बॅक टू दी डगआउट. परतापरी त्या विकेटसाठी पारितोषिक आलेलं आहे, 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे.
थँक्यू सो मच. पुन्हा एकदा बढियात माझ्या दिशेने धावतं वादळ आपण ऐकतोय. खरं तर आमच्या सोबतीला आज सिद्धेश गायकवाड सरांचा आवाज आपण ऐकतोय. नक्कीच मित्रांनो, माझ्यासोबत जो आवाज आहे अर्थात सोशल मीडियावरती 24/7 नक्कीच रील्सच्या माध्यमातून आम्ही त्याला पाहिलं, आम्ही त्यांना ओळखतो. असे आदर्श सुद्धा आम्हाला आज लाभलेत आणि खऱ्या अर्थानं आज आमचं भाग्य आहे की त्यांच्यासोबत आम्हाला समालोचन करायला संधी मिळाली. पुन्हा एकदा पाहिलं तर एक सबमरीन डिलिव्हरी, पाण्याकडून पाणबुडी ट्रॅव्हल व्हावी ना त्याच प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आपण जर पाहिलं तर एसटी रक्षकाचा वेध घेतलाय. एक विशिष्ट कालावधीनंतर एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय गोलंदाज दर्शनच्या माध्यमातून. सर काय वाटतं, आता मात्र चौथं षटक आहे, थोडे चेंडू बाकी राहिलेत, धावांचा डोंगर उभा करावा लागेल का आणि उभा केला जाईल का, काय वाटतं? येस डेफिनेटली. हर्षल कराडची विकेट गेल्यानंतर कुठेतरी थोडासा फंबल होत आहेत प्रेक्षक. यावेळी पहा अगदी आणखीन एक विकेट माघारी चालली आहे. धक्का क्रमांक 3 टीम मैत्री ग्रुप जावळी संघाला बॅक टू दी पॅव्हलियन. एक मोठी शिकार आणखीन एक माघारी परत असताना योगेश मालुसरे अगदी संघासाठी कोणती मोलाची कामगिरी करत नसताना पाहायला मिळतो आहे. अगदी सातत्याने अनेक खेळाडू आपण पाहतो, जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूकडून अपेक्षा असते आणि त्याच वेळी तो खेळाडू तिथे स्वतःला सिद्ध करू शकत नाही, तर अशा वेळी मात्र त्या खेळाडूचे तुम्ही अगोदरचे इतिहास पहा, त्या खेळाडूने केलेला खेळ पाहायचा असतो. परंतु योगेश मालुसरे स्वतःवरती नाराज होऊन बॅक टू दी पॅव्हलियन येताना पाहायला मिळत आहेत. दर्शन अगदी इम्प्रेस केलंय गोलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच दर्शनचं कौतुक करावं लागेल, कारण आपण पाहायला गेलं तर मोठी विकेट, कारण त्या खेळाडूची किंमत काय, त्या खेळाडूकडे असलेली प्रतिभा आणि क्षमता हे नक्कीच मैत्री ग्रुप जावळी संघाला माहिती आहे आणि ते माझ्या स्वस्तात माघारे परतल्यानंतर नक्कीच कुठेतरी एक मोठा फटका लागला असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, नाव आहे विशाल साळुंके. येस, कॅच पकडण्या खेळाडूचं देखील कौतुक करावं लागेल. शुभम पाटील दर्जेदार झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जाऊयात बॉलरकडे. हो वेगवान चेंडू, यावेळी त्याला माहित होतं अगदी बीट केलाय चेंडू. बॉल यष्टी रक्षक अगदी सुरक्षितपणे हातामध्ये चेंडू घेत आहेत. विशाल साळुंके आपण पाहतोय नवीन बॅटर आणि विकास सावळे. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे दर्शनची. अगदी फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 चेंडूच्या पाठीमागे 2 धावा खर्च केलेल्या आणि अशा मॅच मध्ये तुम्ही या प्रकारची गोलंदाजी करताय तर एक महत्वपूर्ण टर्निंग पॉईंट ठरू शकतोय. नक्कीच आता मात्र दिशा आहे गोलंदाजी. पंचांना कवायत करायला लावणार हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पंचांच्या माध्यमातून इथे मात्र गोलंदाज दर्शन याला मात्र दंडित केलं. एक अवांतर धाव, एकांतर धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 आकड्यावरती. आता कुठेतरी शांत खेळू. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आक्रमण नाही आहे या मॅच मध्ये. हो आक्रमणाची चर्चा केली. आक्रमण आहे समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झालेली ही चुकी, ते मात्र मिळतील धावा. 4 चेंडू होते फरार आलाय चौकार. डीजे मास्टर. चला, फिल्डिंग करणारा संघ आपल्याला विनंती असणार, आपण अधिकचा वेळ न घेता आपण त्वरित आपला गोलंदाज तयार करायचा आहे, कारण आपल्याकडे अधिक व्हेरिएशन आहे, आपल्याकडे अधिकची गोलंदाज आहे. सो अधिकचा वेळ न घेता आपण त्वरित आपला गोलंदाज तयार करायचा आहे. सर आता मात्र आपण पाहिलं स्लॉक षटक, आता गावरान भाषेमध्ये म्हटलं तर हाणामारी करणारा षटक आहे आणि हे षटक हाताळणे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. ते गोलंदाज साहिल जाधव. काय वाटतं सर, जबाबदारी दिली आहे कशा प्रकारे पार पाडेल? निश्चितच अंतिम षटक हाणामारीचं षटक आपण ओळखतो आणि पहिलाच बॉल अगदी वेगवान पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळालाय. सातत्याने युवा खेळाडू पण पाहिलं तर वेगवान पद्धतीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चेंडूला दिशा देण्यासारखे एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो आणि आज साहिल जाधव अंतिम षटक पाहतोय आपण. डेथ ओव्हरचं षटक हाताळत असताना वेगवान बॉल, सुरेख, अतिशय जबरदस्त यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातं, तो चेंडू आणि तीच डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधवच्या माध्यमातून आपण पाहतो. स्लॉक षटक अर्थात हाणामारी षटक का दिलं ना याचं उत्तम उदाहरण आता 2 चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळालं. काय भेदक मार आहे बघा ना. आपण जर पाहिलं तर फलंदाजाला मात्र उभं ठेवलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण सुरेख चेंडू आपण पाहायला मिळाला. तेवढा मात्र सुरेख फटका. एक धाव तर नक्कीच पूर्ण दुसरी पलटले. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव मात्र येथे पूर्ण केली आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने भरवताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 आकड्यावरती. मिळाफवरती आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. कुठेतरी लेझी क्रिकेट यावेळी थोडंसं पाहायला मिळेल, कारण जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 वरती कन्वर्ट करावं लागलं. कारण विशाल आणि विकास यांच्यावरती जमलेला ताळमेळ आपण पाहिला. अगदी एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळाले. एक धाव महत्वपूर्ण ठरते. हो यावेळी पहा आणखीन एक ऑफसाइड ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न. कुठेतरी व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आता कसरत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा रन देऊन चालणार नाहीये, तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल.
अगदी पाठीमागचे 3 चेंडू आपण पाहिले दर्जेदार. धावसंख्या 49 या आकड्यावरती. व्हाईट साठी रिव्ह्यू आहे का? यस, थर्ड अंपायर आमचे आता आमच्या सोबत स्क्रीनवरती जोडले जातील. याचा पंचांचा इशारा आलाय. हा व्हाईट बॉल आहे. आणखीन एक धाव धावफलकावरती आता ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन चर्चा करतोय, सातत्याने तुम्हाला खर्च करून चालणार नाहीये. 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4.3 जागे समाप्त झालाय. 5 षटकांची मॅचेस आणि या स्पर्धा अगदी दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. खरं तर या कमिटीचं कौतुक करावं लागेल. युवा खेळाडूंसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. सातत्याने चर्चा होते. जाऊयात विकास साबळे बॅटिंगसाठी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची एज, आणखीन एक धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. ऐकूयात पुन्हा एकदा एक सुमधुर संगीत. तर आपण जर पाहिलं गेलं तर कुठेतरी धावांची मालिका नक्कीच पाहायला मिळाली होती. तदनंतर मात्र साहिल गोलंदाजीवरती आलेत आणि धावांवरती अंकुश लावले. आणि अंकुश लावण्याचं काम का केलंय तर कर्णधाराने जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी मात्र लिहिल्या तिने पार पडले. 3च धावा खर्च केल्यात. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुढचा बॉल आडव्या बॅटने नक्कीच खेळून ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत येतील. तर मात्र आपण पाहिलं गेलं तर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला मात्र शेवटच्या मात्र नकार आलाय आणि एका धावेचं समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. एका धाव्याने आपण जे संघ धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 50 आकड्यावरती. अर्धशतक मात्र पूर्ण झाले. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात मैत्री ग्रुप जावळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल साहिल जाधव यापुढे आक्रमण केले. फटका हवेमध्ये आहे. हवाई प्रहार चढवला. शुभम पाटील बॉलच्या खाली. चुकी करणार नाहीये. पकडला जातोय कॅच. आणखीन एक चले जाओ टाटा बाय बाय. परतीचा इशारा मात्र दिला जातोय. बॅक टू दी डग आउट. विशाल साळुंकीचा सपला खेळ. ऐकूयात पुन्हा एकदा डीजे मास्टर. त्याचबरोबर खरं तर थोडस मुख्य मॅच व्यासपीठावरती येतोय आपण, जिथे सुनील दादा मस्कर यांचा शुभ सन्मान आमचे शिवा जाधव बॉस यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायेची आपुलकीची प्रेमाची उबदार शाल देवून त्यांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. खरं तर आज मान्यवर वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आज आपला वेळ इथे दिलेला आहे. खरं तर आपण या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर 22 ची स्पर्धा आपण पाहतोय. सुनील दादा मस्कर यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यांचा देखील आमच्या आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर या स्पर्धेसाठी त्यांनी वेळात वेळ काढून दिला आणि या स्पर्धेतून आज ते रजा घेताना आपल्याला पाहायला मिळते. काही कारणास्तव प्रत्येकाला आज वेळ नाहीये. त्याचबरोबर तुषारदादा घोडे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण देखील या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दाखवलात. थँक्यू सो मच. पहिल्या नक्कीच सर आपण म्हणालात की मान्यवरांनी नक्कीच आपण आपली उपस्थिती दाखवली. आणि मित्रांनो कोणतीही स्पर्धा म्हटली आणि त्या स्पर्धेला जर मान्यवर मंडळी असतील तर नक्कीच शोभा येते. आणि नक्कीच मान्यवरांचं कौतुक यासाठी, कारण मित्रांनो वेळ हा मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो आणि आपला मौलिक वेळ नक्कीच मान्यवरांनी आपल्या स्पर्धेसाठी दिलाय. अर्थात आपण पाहताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर 22 खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर येणाऱ्या भविष्याला मात्र एक व्यासपीठ, एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम या आयोजन मंडळीच्या माध्यमातून नक्कीच केलंय आणि आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली आहे त्याबद्दल नक्कीच सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार. चला बॅटिंग करणारा संघ अर्थात चला फिल्डिंग करणारा संघ अर्थात मैत्री ग्रुप जावळी संघ आपल्याला विनंती असणार आपण
त्वरित आपलं सुंदर आणि स्वच्छ क्षेत्ररक्षण लावायचं आहे. त्याचे आपले विपक्ष संघ अर्थात चवणेश्वर 11 या संघाला विनंती करतो आपण आपली सलामीची आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायची आहे. सर आपण पाहायला गेलं तर लाईनअप करून, कारण मित्रांनो कोणताही खेळ असूया किंवा आयुष्य असूया, या क्रीडांगणाचा या मातीचा नेहमी आपण आदर केला पाहिजेत. कारण हीच माती आपल्याला आपल्या पराक्रम या मातीमध्येच आपण रोवले जातो आणि ज्यावेळी आपण पराभूत होतो ना, तेव्हा हीच माती आपल्याला साथ देत असते. त्यामुळे या क्रीडांगणाचा या मातीचा नेहमी आदर करा. आणि तेच आपण पाहिलं लाईनअप करून मैदानाच्या आत जाणारा संघ अर्थात मैत्री ग्रुप जावळी संघाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. क्या बात आहे. दर्जेदार अगदी क्रिकेटचा स्वरूप आणि प्रात्यक्षिक या सर्व गोष्टी आणि क्रिकेटवरती प्रत्येक खेळाडूचं असलेलं प्रेम आणि त्यावरती असलेला अगदी सातत्याने अनेक नियमांचं पालन करताना प्रत्येक खेळाडू आपण पाहत असतो. अगदी बॅट बॉल पासून सर्व या क्रिकेटमध्ये असलेल्या सर्व गोष्टी आणि मैदान, खरं तर खेळपट्टी, मान्यवर, आयोजक आणि खेळाडूंना दिलेला हा रिस्पेक्ट जो असतो, या सर्व गोष्टी जोडून येतात तेव्हा एक खेळाडू तिथे म्हणलेला असतो. नक्कीच सर. आणि तेच चित्र मैदानाच्या आत म्हणजे पाहायला मिळेल. मित्रांनो पहिलं सत्र आपण पाहिलं अनुभवलं अर्थात मैत्री ग्रुप जावळी संघानं पाहिलं त्यांना नाणेफेक हातात नशिबाचा कौल नक्की त्यांच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि आपण जर पाहिलं तर 30 चेंडूमध्ये तब्बल 50 धावा केल्या आणि 51 धावांचं लक्ष ठेवलंय. आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना सालेवडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहिलं तर एका बाजूला आहेत ते अर्थात फलंदाज साहिल भंगे आणि त्यांना साथ देता येता साहिल जाधव. मित्रांनो काय आयोजन आहे, नक्कीच एक सुंदर आयोजन. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं आज आम्ही समालोचन करतो, मात्र आमची सुद्धा इच्छा आहे की मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळावं. ना शिवशंकर ना तो कैलासपती, ना लंबोदर ना तो गणपती, नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. करूया आपल्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. अर्थात दुसरं सत्र आपण ऐकणार आहेत आमचे साथी समालोचक अर्थात आदर्श सरांसोबत. येस डेफिनेटली जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका हवेमध्ये. यस आपण आमच्यापर्यंत दर्शवताय तिथे घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जाऊन विसावलाय. तिथे मात्र संघाचा श्री गणेशा होत असताना आपण पाहतोय 30 चेंडू 50 अगदी या धावांचा पाठलाग करायचा आहे आता साहिल भणगे. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर साहिल जाधव. ही सलामीवीर जोडी आली आहे. या जोडीला फक्त मैदानामध्ये या चित्रीकरणासाठी पाठवलं नाहीये, तर तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे, तुम्हाला दर्जा दाखवायचा आहे. आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. अमेय बिरमाने आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती लाजवाब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवत असताना राऊंड विकेट करून राईट आर्म अतिशय दर्जेदार क्रिकेटचा नेत्रदीपक फटका आपण पाहतोय. बॉल चाललाय दणदण सीमारेषा पार, मिळतील धावा 4. आलाय साहिल भणगेच्या बॅटमधून चौकार. साहिल साठी ऑफर असणार आहे. योगेशदादा पाटील यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. जर आपण षटकरांचे हॅट्रिक लगावले तर 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. सुरेख फटका इथे मात्र बैठक पाहायला मिळाली. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. तसेच एक अनाउन्समेंट करतो अर्थात अमयसाठी असणारा ऑफर अर्थात सिद्धिविनायक बॉईज प्रतापजी संकपाळ साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. जर आपण विकेट घेतला तर प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि जर आपण विकेटची जर हॅट्रिक घेतली तर मात्र तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. काय वाटतं आदर्श सर? येस बक्षिसांचा वर्षाव का होतोय आणि पहा याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना साहिल भणगेच्या बॅटमधून क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आपण पाहतोय. इट्स अ 4 रन्स क्लासिकल फटका. गोलंदाजाला मात्र आक्रमक केलाय. जिथे अमय बिरमाणे याच्यावरती चढवले जाणारे हल्ले आपण पाहतोय. येऊया डीजे.
आणि याचं पुण्यदान नक्कीच आपल्या आदरणीय सन्माननीय श्री योगेश बाबासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आल्या. नक्कीच या दिलदार व्यक्तिमत्वाचा अर्थात दानशूर व्यक्तिमत्व जे आम्हाला लाभलंय त्याचा मी समालोचक सिद्धेश गायकवाड आणि आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं नक्कीच आभार व्यक्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, बिघडलंय काय, तर मागील चेंडूवरती आपण पाहिलं तर एक डॉट बॉल जे सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पुढचा बॉल समोर आपण पहिला खोदून काढलाय समोरच्या दिशेला, एकही धाव नाही. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. याचं कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. दर्जेदार फील्ड प्लेसमेंट आणि तितकाच चांगला दर्जाचा खेळ मैत्री ग्रुप जावळी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी चमनेश्वर 11 संघाचा विचार केला तर स्टार्टअप अगदी चांगला राहिलाय, कारण साहिल बनगेच्या बॅटमधून आलेले 2 बॅक टू बॅक चौकार आणि या चौकाराने मात्र अगदी अप्रतिम खेळ राहिलाय. लगातार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले, माफ करा. अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन. 13 धाबा धाबलकावरती आपण पाहतोय. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटक अजूनही बाकी आहेत, म्हणजे 24 चेंडू हाताळायचे आहेत, 38 धाबा बनवायच्या आहेत. काय वाटतंय सर या मॅच मध्ये कोणाचं बिघडेल, कोणाचं काय होईल या मॅच मध्ये? ते पाहणं उचित असेल, मात्र मगाशी आपण म्हणालात की येथे मात्र सिद्ध करावं लागेल आणि मैदान म्हटलं की सिद्ध करावं लागतं. प्रसिद्ध मात्र आपण प्रेक्षक वर्ग नक्कीच आपल्याला करते. आणि नक्कीच मित्रांनो म्हणतात ना, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, मात्र प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. येथे मात्र प्रयत्न करावे लागतील, इथं काही मिळणार नाही. आणि आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तुर्तास एकच धाव, एकपेक्षा अधिक काही मिळणार नाही. आणि आता मात्र समीकरण राहिलंय ते आता येणारे चेंडू असणार आहे ते 23 आणि सततची गरज आहे. काय वाटतं सर? येस सर, काय क्या बात आहे, तुम्ही काय बोललात. अगदी आयतं तुम्हाला काही मिळणार नाहीये, तुम्हाला मेहनत करावी लागेल. आणि मुख्य व्यासपीठावरती जी आपण ट्रॉफी पाहतोय ही तुम्हाला स्वप्न बघून नवस करून देवाकडे मागून ही ट्रॉफी तुम्हाला मिळणार नाहीये. या मॅच मध्ये तुम्हाला लढावं लागेल, पडावं लागेल, झगडावं लागेल, जिद्दीने धडपडून का होईना, पण या मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. नक्कीच सर, संघर्ष, मेहनत आणि आपण जर पाहिलं 2 शब्द असे आहेत ना की जे आपल्या नशिबात नाहीत ना, त्याचं सुद्धा दार उघडण्यासाठी आपल्याला ही चावी म्हणून आपल्याला उपयुक्त ठरते. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे, कारण मेगा फायनल आहे, अंतिम मॅच आहे. दोन्ही संघांसाठी आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच अवघड आहे, मात्र हे अवघड रस्ता, हे अवघड वळण कसं पार पडणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे. येस, डेफिनेटली असं म्हटलं जातं, अपयशाच्या खडकाखाली पाण्याचा झरा लपलेला असतो, तो तुम्हाला शोधून काढावा लागेल. आणि या मॅच मध्ये तेच करायचंय. चमनेश्वर 11 आणि मैत्री ग्रुप जावळी या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर घमासान युद्ध आपण पाहतोय. 22 चेंडू 33 धाबा बनवायच्या आहेत. साहिल बनगे ऑन स्ट्रायकिंग एंड वरती, मनीष पोळ आलेत, गोलंदाजी ट्रॅक अगदी 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, अगदी चांगली धावसंख्या उभारली. धावफलकावरती 5 धावा वैयक्तिक खर्च केलेत मनीष यांच्या माध्यमातून. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पण सध्याची स्थिती पाहिली तर नक्कीच एक जमेची बाजू आहे ती अर्थात चमनेश्वर 11 संघासाठी. दोन्ही खेळाडू अजून मैदानाच्या आतमध्ये येथे मात्र बैठक सुद्धा पाहायला मिळाली. चेंडू जातोय दन 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 दन, झापूक झुपूक करत सीमा रेषेच्या बाहेर, गोलीगत चौकार. येऊ द्या डीजे. पाहिलं तर पहिल्या मध्ये पाहिलं तर हर्षाची एक धुवाधार खेळी पाहायला मिळाली. मात्र इथे आपण पाहता फलंदाज साहिल त्यांनी पण दाखवून दिलंय, काही जीत बाकी है, काही हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, लो चलने मंजिल की ओर, ये तो बस पन्ना था मेरे दोस्त, आगे पुरी किताब बाकी है. आता मात्र उडवला साप ऑफ साईडच्या दिशेला, चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा 4 धावा, चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय फटका गेलाय, अतिशय जबरदस्त नजाकती फटक्यांचं प्रात्यक्षिक दाखवत असताना आपण पाहतोय फलंदाज मिस्टर साहिल बनगे. 9 चेंडू 25 वैयक्तिक आकड्यावरती खेळतायत. अगदी हर्षल कराडीची बॅटिंग आठवतोय आपण, त्या प्रकारे साहिल बनगेला विसरून चालणार नाहीये. फेमवरती आलेत यावेळी चांगला चेंडू, दर्जेदार शरीरयष्टी धरून टाकलेला चेंडू आपण पाहतोय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, पंच आमच्यापर्यंत दर्शवतायत. आणि सातत्याने आपण पाहिलंय अनेक मॅचेस मध्ये अगदी जेव्हा जेव्हा घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा आपण खूप काही अपेक्षा ठेवतो की यार ही मॅच मी जिंकली पाहिजे. पण आपण सातत्याने पाहिलेलं आहे, असं म्हटलं जातं जिंदगी में हम जो चाहते हैं वो हमें आसानी से नहीं मिलता, लेकिन हम भी वही चाहते हैं जो हमें आसानी से नहीं मिलता. आणि तेच मात्र आता करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत, अपेक्षा ज्या गोष्टीची तुम्ही केलेली आहे, या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या अंडर 22च्या या ट्रॉफीवरती जर तुम्हाला तुमचं नाव कोरायचं असेल
तर आज जिद्द, चिकाटी, क्षमता, ताकद, मेहनत या सर्व गोष्टी कराव्या लागतील. धावसंख्या आहे 27, 2 षटक समाप्त. मित्रांनो, आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता साहिलची बॅट मात्र आग ओकते. तर समालोचन कक्षामध्ये पाहता अर्थात आदर्श धावसंख्येचा अर्थ 27 धावा. मी आदर्श सराबद्दल नक्कीच सांगतो, कारण आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतषबाजी. तर समालोचन कक्षामध्ये आमचे साथी समालोचक करतात. आदर्श सर आपण पाहताय नक्कीच मराठी भाषेवरती असलेलं त्यांचं प्रभुत्व, एक आपण जर पाहिलं तर शब्दांची जुळवाजुळव आणि तिखट शब्दांचा अचूक गोड मारा सरांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतो आणि आम्हाला अनुभवायला मिळतो. नक्कीच खऱ्या अर्थी मागाशी म्हणालो की आमचं भाग्य आहे की आज सरांसोबत आम्ही खऱ्या अर्थानं हे स्टेज शेअर करतोय आणि नक्कीच त्यांच्याकडून खूप सारं शिकण्यासारखं आहे. मित्रांनो, आयुष्य म्हटलं की शेवटपर्यंत शिकत राहायचं असतं आणि ते शिकायचं काम आम्ही सुद्धा करतो, तुम्ही सुद्धा करा. घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आता समीकरण जर आपण पाहिलं गेलं ते येणारे चेंडू आहेत ते 18 आणि 24 धावांची आवश्यकता आहे. काय वाटतं सर? 18 चेंडू 24 धावा. येस सर, डेफिनेटली 18 चेंडू 24 धावा आपण पाहतोय. आणि या सत्राचा विचार केला, या वेळेचा विचार केला तर सातत्याने आपण पाहिलंय या टायमिंग वरती, या वेळेवरती प्रत्येक खेळाडू प्रॅक्टिससाठी मैदानावरती जात असतात आणि या प्रॅक्टिस मोडमध्ये जेव्हा प्रत्येक खेळाडू अगदी आक्रमक होत्याचा प्रयत्न करत असतात आणि साहिल जाधव कदाचित या खेळाडूची वेळ प्रॅक्टिसची हीच असेल का आणि ते टायमिंग जर आज इथे जुळून आलं तर 18 बॉल आणि 24 धावा हे समीकरण या खेळाडूसाठी काहीच नसणार आहे. परंतु योगेश मालुसरे या नावाकडे थोडीशी नजर आपल्याला वळवावी लागेल, कारण या खेळाडूने देखील इम्प्रेस केलंय. अगदी गोलंदाजी करत असताना मैत्री ग्रुप जावडी संघाच्या माध्यमातून सातत्याने लाजवाब गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा निघालेत ओव्हर द विकेट करून पहिला बॉल. ओहो हो, पंच काय दर्शवतायत? नो बॉलचा इशारा आहे. या मॅच मध्ये तुम्हाला ही चुकी खूप महागात ठरू शकते. नो बॉल, परंतु पंचाचा बोर्ड देखील गरगर निश्चितच फिरेल, जिथे फ्री हिटचा देखील इशारा आपल्याला पाहायला मिळेल. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पाहूया नक्कीच नो चेंडू हाताळलाय. कुठेतरी योगेश माळुसरेवरती आपण जर पाहिलं तर जबाबदारी दिली, मात्र ती जबाबदारी पार पडत असताना नक्कीच पहिल्या चेंडू मात्र चुकी झाली. मात्र त्याच्याकडे असलेली क्षमता, प्रतिभा ती नक्कीच कर्णधाराला माहिती आहे, कारण कर्णधार म्हटलं की दिशादर्शक तारणहार नक्कीच असतो आणि तीच जबाबदारी आणि ते काम, ते दर्जेदार काम योगेशच्या माध्यमातून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घडवलं जाईल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. फ्रीडचा बॉल साहिल जाधव. याचा फटका चांगला आहे, दिशा खराब आहे. या फटक्यावरती तुम्हाला एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव मिळेल. धावफलकावरती ऍड होताना पाहते 29 रन्स ऑन दी बोर्ड. 2.1 चा खेळ समाप्त होते आतापर्यंत. अगदी चमनेश्वर 11 चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी जमेची बाजून घेऊन साहिल भणगे 11 बॉल 26 वरती खेळतात. साहिल जाधव अगदी 3 चेंडू फेस केले, 2 धावा आतापर्यंत केलेला आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय साहिल जाधव. सर, दोन्ही बॅटरची जर आपण पार्टनरशिपचं पाहिलं तर एका बाजूला पाहतो मॅक्सवेल आणि कमिन्सची जी खेळी होती ना, ती खेळी मात्र कुठेतरी ते नक्कीच पाहायला मिळते. साथ दिली जाते वारंवार साहिल यांच्या माध्यमातून. हो, यापुढे पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. साहिल जाधव थोडंसं मी त्याला अलर्ट करेन की ज्या प्रकारे साहिल भणगे आक्रमण करताना पाहायला मिळतं तर एखादा खेळाडूची बॅट लागते तर आपण सिंगल धाव घेणं गरजेचं राहतं आणि तिथे साहिल जाधवला आता तेच करावं लागेल. नक्कीच जर आपल्या बॅट मधून चला पाणी घेऊन जा प्लीज, मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. याचं पाणी बरोबर थोडंसं सहकार्य करा. पाण्याची मागणी आहे, पाण्याची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, क्रिकेट खेळत असताना खऱ्या अर्थानं आपली सुद्धा शरीराची आणि आपली स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण क्रिकेट आयुष्यभर जर खेळायचं असेल तर मात्र फिटनेस ठेवावं लागेल आणि आपली शरीराची सुद्धा काळजी घ्यावी लागेल, कारण दुखापत होऊन नक्कीच खेळ करणं नक्कीच उचित नाहीये. त्यामुळे आपली स्वतःची नक्कीच काळजी घ्या. याचा नक्कीच कोणताही खेळ असो, तुम्ही खेळ खेळत असताना काळजी घ्या, कारण पाठीमागे 2 दिवस झाले आपण एक बातमी पाहिली. बारामतीमध्ये जी स्पर्धा झाली होती तिथे देखील बॅटर अगदी बॉल खेळल्यानंतर तोच स्विंग सातत्याने करण्याचा प्रयत्न करत होता. विकेट किपर तिथपर्यंत आले आणि बॅट अगदी चेहऱ्यावरती आदळली. म्हणजे या सर्व गोष्टी कुठेतरी तुम्हाला बॅकफुटवरती जाऊन ठेवतात आणि त्यामुळे तुम्हाला कुठेतरी चांगला दर्जाचा खेळ खेळायचा असेल स्वतःची काळजी घ्या. आपण प्रत्येक स्पर्धा अनेक आपल्या समोर येणार आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा पाहतोय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर 22चा धमाका आपण पाहतोय आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी प्रथम व द्वितीय पारितोषिक देण्यात आलेले, पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तब्बल 30,000 व 20,000 रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. श्री अंकुश बाबा कदम साहेब, उपाध्यक्ष स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर अध्यक्ष मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य, अगदी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आमच्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कमिटी त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आणि मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. जाऊयात पुन्हा एकदा या क्रिकेटच्या पटलावरती. चला, फलंदाज ओके आहे. 16 चेंडू आणि 22 ची आवश्यकता आहे. 16 बॉल मध्ये 22 ची गरज गोलंदाजी मार्कवरती योगेश पाहायला मिळतात.
पुढचा बॉल इथे मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने नक्कीच खेळून काढलाय. आता सर आपण मात्र सांगितलं आणि त्याचं मात्र इथे फॉलो नक्कीच केलं गेलं, अवलंबन नक्कीच केलं गेलं, त्या अर्थात फलंदाज साहिलला माहिती आहे जोपर्यंत साहिल भंगे मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, आपल्याला मात्र शांत खेळ करायचा आहे. कारण ही आग उगतायत, अर्थात एक झंझावती वादळ मैदानाच्या आत असल्यानंतर आपल्याला काही करण्याची गरज नाही, आपल्याला फक्त साथ द्यायची आहे आणि साथ देण्याचं काम साहिलच्या माध्यमातून केलं जाते. पुढचा बॉल हो, यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा एक धाव तिथे अर्जित होईल धावफलकावरती. पहा साहिल जाधव, आपण पाहिलं तर जसा मी कानमंत्र दिला आणि तो कानमंत्र अगदी त्यांच्या कानावरती पडला आणि अगदी सिंगलने मात्र रन रोटेट केली आणि साहिल भनगे स्ट्राईक वरती आली. तिथे मात्र पुन्हा एकदा एक धाव धावफलकावरती आड होते. आक्रमण करत असताना थोडंसं अपयश येताना पाहायला मिळत आहे, परंतु मी चर्चा केली अपयशाच्या खडकाखाली पाण्याचा यशाचा झरा लपलेला असतो, तो तुम्हाला शोधून काढावा लागेल. त्यासाठी 14 बॉल 20 समीकरण. ओहो, दर्जेदार फटका. दिशा पंच पाहत आहेत, पंचांचे लक्ष बॉलकडे आहे, पंच दर्शवतायत. इट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार आलाय, फलंदाज साहिल बनगेच्या बॅटमधून आपण पाहतोय. पंचांनी अगदी थांबवलं कारण पंचांना माहिती आहे मॅच किती महत्वाची आहे. प्रत्येक मॅच मध्ये अचूक निर्णय आपल्याला द्यायचे आहेत आणि पंचांच्या नजरेतून तुम्ही चुकू शकत नाहीये. पंचांचा फायनल कॉल. चला खेळाडूंना विनंती असते, ऑन फील्ड पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. मित्रांनो, आपण क्रिकेट म्हटलं की नक्कीच परमेश्वराचं स्थान घ्यायचं पंचांना असतं, त्यांच्या निर्णयाचा आदर करणं हे नक्कीच आपलं कर्तव्य असं. सो विनंती असणार आपण जो पंच निर्णय दिला त्याचा मात्र आपण त्या निर्णयाचा आपण आदर करायचा. प्लीज मित्रांनो, आपली खेळाडू ती मैदानाच्या आतमध्ये आपण दाखवायची. चला, आयोजन कमिटी आणि निर्णय आहे की तो ऑन फील्ड पंचचा जो निर्णय असेल तो मात्र इथं अंतिम ठेवला जाईल. ओके, पंच थोडी विचारांची हॅलो, आयोजन कमिटीचा आमच्यापर्यंत कॉल येतो बाय. पंच जो ऑनफिल्ड डिसिजन घेतील तोच डिसिजन योग्य ठरला जाईल याची नोंद घ्या. कोणताही चला खेळाडूंना विनंती असणार आहे, रिव्ह्यू नाहीये, षटकारासाठी रिव्ह्यू नाहीये. असं मैत्री ग्रुप जावडी थोडंसं कोऑपरेट करा, विनंती असेल. सातत्याने आपण अनेक मॅचेस खेळत आलेलो आहे. आज युवा खेळाडूंचा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, अगदी मॅच मध्ये कोणताही गालबोट होणार नाही याची नोंद घ्या. ओके, पंचाला विनंती असणार आहे की आपण आमच्या युट्यूब अर्थात टेक्निकल टीम्सला आम्ही डिस्कस केलं, तो आपण इथं चेंडू जिथे ट्रॅव्हल होतो ना तो दिसत नाहीये. सो ऑनफील्ड पंचाला विनंती असणार आहे, आपण जो निर्णय देणार तो आज मात्र इथं अंतिम ग्राह्य धरला जाईल. सो विनंती असेल ऑनफील्ड पंचांना, आपण विचार विनिमय करून आपण आपला निर्णय कळवायचा आहे. ओके, थँक्यू. षटकार आलाय, पहा आक्रमण चढवलं गेलं होतं. साहिल भणगे, यस डेफिनेटली साहिल जाधवचं देखील कौतुक करावं लागेल. सिंगल दिल्यानंतर मात्र ज्या प्रकारे साहिल भणगेच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहतोय, सातत्याने आपण पाहिलाय आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहतोय. आक्रमण जडवलंय, हवाई हल्ले हवाई प्रहार चढवत असताना आपण पाहतोय. मैत्री ग्रुप जावडी टीम, आपण थोडंसं सहकार्य करा. ऋतिक कदम, आपण थोडंसं लक्ष द्या. मॅचकडे 13 बॉल 14चं समीकरण. घुटना टेक, तमाशा देख, फटका आहे सुरॅक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅग्निफिसंट आणि मॅक्झिमम लाजवाब फटका. मिस्टर साहिल जाधव आता मात्र आक्रमक होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय. डेफिनेटली आपण पाहिलं हर्षल कराडीची बॅटिंग ज्यावेळी आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली होती, असं वाटलं होतं मॅच अगदी एकतर्फी दिशेने घेऊन जातील का, परंतु त्याची विकेट पडल्यानंतर थोडासा स्कोर कार्ड वरती अगदी धावा कमी लगावल्या गेल्या, परंतु धावसंख्या चांगली झाली होती मी म्हणेन, कारण 30 चेंडूचे समीकरण आपण पाहिलं आणि तोच पाठला करत असताना साहिल भणगे आपण पाहतोय कर्णधारांनी ठेवलेला विश्वास. आणि असं म्हटलं जातं लहरों से लढकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि हेच दाखवत असताना साहिल भणगेच्या बॅटमधून आक्रमण आणि तुफानी फलंदाजी आपण पाहतोय. काय म्हणाल सर, 12 चेंडू आणि 8 धावांची गरज नक्कीच आहे. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला येथे मात्र नशिबाशी झगडावं लागेल, भांडावं लागेल, कारण 12 चेंडू आणि 8 धावा काहीसं माफक लक्ष आहे. मात्र हे लक्ष जर आपल्याला अवघड बनवायचं असेल तर आता मात्र आपल्या ताफ्यामधील आपल्याला हत्यार बाहेर काढावं लागेल, कारण समोरचं आपण पाहताय साहिल भंगे आणि साहिल जाधव ही एक स्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये, त्यांना मात्र माघारी धाडावं लागेल, विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करावे लागतील आणि ते केले जातील का हे सुद्धा पाहावं लागेल. येस डेफिनेटली 12 चेंडू 8 धावांची गरज. बॉलर निघालेत आणि सर निश्चितच आपण पाहिलं तर यावेळी पहा चांगला फटका केला मिडॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येत आहेत, फेकी चांगली आहे. आपण पाहतो बाई 11 बॉल 7 धावांची गरज असं म्हटलं जातं. वेळ काळ कशी असो सर्व काही बदलतं, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते, मनात नेहमी आशा हवी जिंकण्याची, नशीब बदलो वा ना बदलो ती वेळ मात्र नक्कीच बदलवते. आता मात्र विकास साबलेला या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच तसेच आदरणीय सन्माननीय गणेशजी पवार साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं तुम्ही आयोजकांच्या वतीनं आपल्या या मानाच्या अभिमानाच्या स्पर्धा अर्थात पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर 22 मध्ये या स्पर्धेमध्ये नक्कीच मी क्रिकेट समालोचक आपलं सहर्ष स्वागत होतं. सरांना विनंती असणार आपण या मुख्य व्यासपीठावरती बसून आपण या मेजवानीचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. सर आपण पाहता एकत्र समीकरण अर्थात 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची नक्कीच गरज आहे. या 6 धावा नक्कीच अवघड केल्या जातील का? हो हो हो, सेन्सिबल क्रिकेट यावेळी पहा अगदी त्यांना माहित आहे आपण मॅच मध्ये आलेलो आहे आणि आपल्याला एकेरी दुहेरीने का होईना ह्या मॅच मध्ये आता विजय मिळवायचा आहे. 9 बॉल 5 ची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये सर, तुम्हाला काय वाटतंय सिच्युएशन? आता सिच्युएशन जर पाहिली तर आणि ज्या प्रकारे आता खेळ केला ना एक सेन्सिटिव्ह क्रिकेट, कारण त्यांना माहिती आहे आपल्याकडे धावा चेंडू खूप जास्त आहेत, येथे मात्र संयम ठेवावा लागेल आणि संयम महत्वाचा असतो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी पाहायला मिळतोय. विकास सावडे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. साहिल भणगे ऑन स्ट्राईक 15 चेंडू वैयक्तिक 40 धावसंख्येवरती आपण पाहतोय. हो हो हो, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, या चेंडूची सातत्याने तुम्हाला इथे मारा करावा लागेल. 8 बॉल 5 समीकरण, प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. चुरस निर्माण होईल का, कारण अनेक मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत हाय व्होल्टेज मॅचेस, आणि त्याच प्रकारची मॅच आज या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर 22 मध्ये होईल का याचा प्रश्नचिन्ह आता मात्र उभं राहिलंय. हो हो हो, फ्लिक करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, रनआउटची संधी आहे, थांबवलं गेलंय. काय गोलंदाजी केली आहे विकास सावडे, चर्चा व्हायला हवी आहे. चांगली गोलंदाजी, 5 चेंडू आधारित वैयक्तिक 3 धावा खर्च करत असताना 7 बॉल 5 धावांची गरज आहे. हा चेंडू जर डॉट आला तर या मॅचचं समीकरण फार वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 5 धावा आणि आता तूच कर काहीतरी भावा असं नक्कीच विकाससाठी म्हटलंय आणि विकासने मात्र जबाबदारी केली आहे. लेट पण थेट आलाय मैदानाच्या आतमध्ये, कारण येणारा प्रत्येक डॉट बॉल येथे मात्र आपण जर पाहिलं गेलं तर अर्थात मैत्री ग्रुप जावळी संघाच्या ताफ्यामध्ये मात्र आनंदाचं वातावरण निर्माण करू शकतं आणि तेच करण्याचं काम तुर्तास तरी विकास सावळे यांच्या माध्यमातून केलं जातंय. येस डेफिनेटली, अनेक टेनिस क्रिकेट 22 यार्ड यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा पाहतोय. अनेक प्रेक्षक म्हणत असतील ही मॅच बॅटिंग टीमच्या बाजूने आहे, पण मॅच मध्ये काही होऊ शकतंय. डेफिनेटली यावेळी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, वेगवान पद्धतीचा डिक्लर झोन मध्ये चेंडू चाललाय. 1 धाव मिळेल, 6 चेंडू 4 धावांची गरज. आणि सातत्याने चर्चा करतोय प्रेक्षकांच्या मनामध्ये चर्चा असते. आता हे समीकरण पाहून प्रेक्षक म्हणतील बॅटन टी आरामात जिंकेल, परंतु जेव्हा जेव्हा आपण पाहिलेलं आहे अशाच वेळी एखादा गोलंदाज असा बाहेर निघतो तो मात्र या मॅच मध्ये कलाटणी देणारी गोलंदाजी करतो. नक्कीच सर, कारण आताच माझ्या गावी अर्थात रोहा तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली जी मी कव्हर केली, त्यामध्ये काही असे सामने नक्कीच पाहिले जिथे 4 धावांची आवश्यकता होती आणि 6 चेंडू शिल्लक होते. मात्र त्यावेळी गोलंदाजचा बोलबाला हा नक्कीच त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण टेनिस
पटलावरती खूप साऱ्या स्पर्धा आपण कव्हर केल्यात आणि माझा अनुभव आतापर्यंत तुम्ही समालोचन करत असताना अशा स्पर्धा म्हटल्या आणि असा सामना जर म्हटला तर नक्कीच चुरशीचा होतो, यात तीळ मात्र शंका नाहीये. डेफिनेटली 6 चेंडू 4चं समीकरण आपण पाहतोय, परंतु कालच्या सत्रामध्ये जर विचार केला तर 6 चेंडू 2 धावांची गरज असणार डिपेंड केलेला सामना आपण पाहिलेला आहे. आणि आता 6 चेंडू 4 धावा म्हणजे गोलंदाज कुठेतरी आता एक आत्मविश्वास द्यावा लागेल गोलंदाजाला. अगदी कर्णधाराच्या बाजूने कुठेतरी एक जमेचा खेळ दाखवण्याची संधी आता उपलब्ध देण्यासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हे देखील तितकंच पाहणं गरजेचं आहे. आणि सर अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे जेव्हा जेव्हा मोठमोठे खेळाडू अशा सिच्युएशनला येतात तेव्हा त्याच खेळाडूकडून चुकी बॅटरच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सर, आपण जे म्हणत असते नक्कीच 100% खरं आहे. 6 चेंडू 4 धावा म्हटल्या की नक्कीच बॅटिंग करणारा संघ त्या बाजूला थोडं नक्कीच धडधड असणार आहे. ते गोलंदाजी येणारा गोलंदाज त्याला थोडं धडधड लागली असणार आहे. मात्र आता सामना चुरशीचा आहे. 6 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. या 4 धावांना मात्र सोन्याचा भाव असणार आहे आणि त्या भावात कोणाकडून विकल्या जातील आणि कोणी विकत घेतल्या जातील हे सुद्धा पाहावं लागणार आहे. 6 बॉल 4 वाटतं काय सर वाटतं? जर आपण जर पाहिलं तर गोलंदाजाचा बोलबाला राहील का? कारण आपण जर काल म्हणाल की 6 चेंडू आणि 2 धावा इथे डिफेन्स केल्या गेल्यात, आज 4 धावा डिफेन्स केल्या जातील का हे सुद्धा पाहावं लागेल. डेफिनेटली पंचांचा इशारा येतोय. चला थोडंसं स्पीडअप घ्या विनंती असेल. 6 चेंडू 4 धावांची गरज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र महत्वपूर्ण षटक हर्षल कराडे गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होतोय. हर्षल कराडे यस डेफिनेटली आयकॉन आहेत टीमचे मैत्री ग्रुप जावळी संघाचे आयकॉनिक खेळाडू आज मात्र जबाबदारी घेत आहेत. नक्कीच सर, आयकॉन खेळाडूच्या हाती गोलंदाज चेंडू नक्कीच दिलाय, कारण फलंदाच्या माध्यमातून नक्कीच करिश्मा केलाय. आता हाती बॉल आहे, आता बॉल घेऊन करिश्मा करावा लागेल, कारण 6 बॉल मध्ये 4 धावा आहेत. आमचे साथी समालोचक सुनीलजी लांबोर साहेब हे सुद्धा आपण पाहताय समालोचनामध्ये उपस्थित. सर काय वाटतं, सामना बघून काय वाटतं? 6 बॉल आणि 4 ची आवश्यकता आहे. बॉलिंग करणारी टीम जिंकेल. वाह, काय कॉन्फिडन्स आहे. हा कॉन्फिडन्स नक्कीच असावा लागतो, आत्मविश्वास असावा लागतो. यांनी मात्र आत्मविश्वास उन्हाळा गेलाय का हे सुद्धा पाहावं लागेल. पहिलाच बॉल आपण पाहिला तर नक्कीच बॅकफुटला गेले. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. एक नक्कीच धाव इथे पूर्ण केली गेले. आता मात्र समीकरण थोडं चेंज झालंय. समीकरणाचा आपण विचार केला ते येणारे चेंडू असणारे ते 5 आणि 3 धावांची गरज आहे. सर इथे प्रत्येक धाव मात्र आपण पाहताय अवघड होताना पाहायला मिळते. काय वाटतंय, 3 धावा डिफेन्स केल्या जातील का? सुनील सरांनी मात्र सांगितलंय की गोलंदाजी करणारा संघ जिंकेल. मात्र आपण समालोचन म्हटलं की आपण कोणाच्या बाजूचे नसतो, आपण मधल्यामध्ये असतो. मी तर म्हणेन क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे इथे कोणी कोणाला काही सांगू शकत नाही. कोण जिंकेल कोण हरेल, एका बाजूला जिंकण्याचा आनंद, दुसऱ्या बाजूला हरण्याची भीती. गोलंदाज निघालेत हर्षल कराडे. ओहो हो, यावेळी पहा चांगला फटका बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. अगदी सुनील सरांनी सांगितलं गोलंदाजीची टीम जिंकेल. आता हा त्यांचा कॉन्फिडन्स होता, त्यांनी पाहिलेल्या अनेक मॅचेस, हा त्यांचा अनुभव होता. या सर्व गोष्टी अनुभवातूनच आपण काही शिकत होतो आणि त्याच गोष्टी आपण पाहतोय. 4 चेंडू नक्कीच सर. मात्र सर साहिलचं आपण जरा बॉडी लँग्वेज आपण पाहिलं तर नक्कीच फिजिकल फिटनेस नक्कीच चांगली आहे. आणि मी जेव्हा जेव्हा समालोचन करतो नक्कीच सांगतो की आपण आउटफील्ड मध्ये आपण क्षेत्ररक्षण करत असाल तर मात्र आपली फिजिकल फिटनेस, आपला हँड आणि कोऑर्डिनेशन चांगलं असावं लागतं. आपल्या चेंडूवरती नजर असावी लागते आणि त्याचे सगळ्यांचं मिश्रण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच प्रत्येक संघाकडून प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून तुर्तास तरी पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र येणारे चेंडू असणारे 4 आणि 2 धावांची आवश्यकता. येस डेफिनेटली 4 चेंडू 2 धावांची गरज. फटका चांगला आहे, बॉल चाललाय अगदी सीमारेषेचा वेध घेतोय. 1 धाव तिथे कंप्लीट केली आहे. पहा 1 धावेची आता मात्र गरज आहे. सर मी चर्चा करतोय स्पर्धेचं आयोजन झालं काय, स्पर्धा आपल्या समोर आली काय आणि उर्वरित 1 धावेची गरज आणि ही स्पर्धा इथे अगदी उर्वरित 3 चेंडू 1 धावेच्या संपन्नावरती येऊन पोहोचली आहे. आदरणीय सन्माननीय सतीशजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय. मी त्यांच्या आयोजकांच्या वतीनं सरांचं सहर्ष स्वागत करतो. सरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपण या मेजवानीचा आस्वाद घ्यायचा आहे. 3 चेंडू आणि 1 धावा. यश पाटील यांची वडील, मित्रांनो वडील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, आपली मॅच पाहते. यापेक्षा दुसरा खरंच पुण्याची गोष्ट नाही, कारण वडिलांच्या समोर जर आपला यश आपल्याला नक्कीच जर संपादन करता आलं आणि ते जर वडिलांना दाखवता आलं याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाहीये मित्रांनो. नक्कीच वडील आलेत म्हणतात पाठीशी उभा आहेत, त्यांनी फक्त हात ठेवला पाठीवर, तुला मात्र लढायचं आहे. आता मात्र लढलं जाईल का? आयोजन सॉरी माफ करा, आयोजन कमिटी मधले यश आहेत का? डेफिनेटली आज प्रत्येक युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा आपण पाहिलेली आहे. 3 बॉल 1 ची गरज. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर 22 चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, हु विल बी द चॅम्पियन? अर्थातच श्री चौटेश्वर 11
मात्र अभिमान वाटावा अशी स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. आणि सर्वप्रथम सुनीलजी लांबोर सरांचा आणि नक्कीच आयोजन कमिटीचा नक्कीच आभार व्यक्त करावा लागेल, कारण त्यांनी